ए रावल्या, अरे इकडे. बोल की. अरे हे बघ, मी दूध आणलंय आत्ताच. चल चहा करते तुझ्यासाठी. अगं नको, नकोय मला. अरे चल रे. बर, मी बाहेर बसतो, आत काय येत नाही. अरे चल की घरात. नको नको, बाहेरच बसतो. बर बर, तू बस, मी घेऊन येते. ठीक आहे. काय रे सौर्य, एक विचारू का तुला? विचार की. अरे ती पूजी परवा लय चौकशी करत होती तुझ्याबद्दल. माझी? होय अरे, मला वाटलं तूच काहीतरी केलं असशील बघ. अगं मी काय करणार आहे? मला माहितीये र, तू कसा आहेस ते. अगं मी तुझ्याशिवाय गावात कुठल्या पोरीला बघत बी नाही. बोलू बी नगस. काय? नाही नाही, काय नाही काय नाही. बर तू सांगितलं नाहीस चहा कसा झालाय ते. चहा मस्त झालाय की. बरं चल, जाऊ का मी? अरे का, बस की. तसं बी आबा आज सकाळ सकाळ शेतावर गेलाय, मग बस थोडा वेळ. शिकले जाऊ दे की त्याला. अगं तू सकाळ सकाळ इकडे काय करतेस? आले होते, म्हणले लोक फोन करत नाही, मारावी जरा चक्कर जाऊन. काय काय बोललीस? ते सगळं जाऊ दे. 10-11 वाजले, तुझ्या कुणी चहा पिलता आता? अगं हा दिसला होता बाहेर मला, म्हंटल चहा करते ये, तर आला बघ. लयच ऐकतोय की तुझा. अगं असं काय बोलतेस ग? काय रे, तुला कामाला नाही जायचं का आज? अगं जायचंय ना, आज माझ्या शेतातली बी काम आहेत आणि अभ्यासाला बी बसायचंय. मग आमच्या शेतात नाही येणार का? नाही जायचंय ना. पूजा, शेत्री आणि सौर्या, तुम्ही ती कमी येतं आणि असं काय बोलताय, जरा मला बी सांगा की. झालं, आम्ही सगळे बोलायला लागल्यावर टपकला मध्ये येऊन लगेच. कसं आहे ना पूजे, तुला माहिती का, सौर्याने की नाही, अरे लय जवळचे मित्र आहे आम्ही. हो की रे सौर्या? गप, लय जवळचे मित्र म्हणे. पूजे, तुझं काम केलं बरं का? हो ना रावल्या? बरं बरं ठीक आहे, आता जावा तुम्ही दोघं इकडनं, मला शितलीशी बोलायचे. अगं पूजे, सारखं राग राग काय करत असतेस ग? कधीतरी प्रेमाने बोलत जा की, सारखी वास केली अंगावर येतेस. ए सौर्या, चल बाबा, उशीर होईल आपल्याला. बरं चल. ए जेवायला काय देऊ रे दुपारी? अगं नको, मी अभ्यासाला बसणार आहे. तू कशाला जेवायला देतीस ग? अगं तुला माहितीये ना, अगं त्याच्या घरी कोणीच नाही, मग म्हंटल मी देते जेवायला. बरं बरं, त्याला एवढं झाडावर नको चढूस लगेच. अगं काय पूजे, हे काय बोलतेस ग तू? चल, मला बोलायचंय तुझ्याशी. बर चलात. हा घे, झाडाखाली छत्री घे. सॉरी सॉरी आई, उन्हात छत्री घ्यायचं, झाडाखाली छत्री आण. ते काय दाखवायला आणलं होतं तू? ते पूर्ण कांद्याचं सगळं खुरपून घेतलंय बघा. तिथं पाणी पण मारलेलं आहे, तिकडे मावश्या बसलेला जेवायला, जेवायचा टाइम झालेला आहे. नंतर परत तिथं पाणी मारणार आहे, तिथं बाकी थोडं पाणी राहिलेलं आहे. राहू दे, लय कामाची ड्युटी तुम्ही. बघ त्या म्हाताऱ्या बसल्यात, किती वेळ झालं, जा त्यांच्याकडे. मी खाणार आहे होय ती. सॉरी सॉरी. बरं ते तू कुठला व्हिडिओ दाखवणार होता? अरे डंका पीस वागा बघ. असं आहे.
वा पाड 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 आईला गांजा पिऊ पिऊ हातलोळे पडले त्यांची. मोबाईल पकडता येईना. चाल द्या, पण पहिल्यासारखी गावात काय मजा येईना. शेत असं भकास वाटायला लागलं दादा. तर शेतात अजून काय पाहिजे तुला? पाहिजे म्हणजे असं जरा हिरवळ पाहिजे, असं जरा रसलेसलेला टमाटा पाहिजे, असं उभं असलेलं ते काकडीचं पीक पाहिजे, असा तो पेरू भरलेला पाहिजे, असा खाल्ला की जसं रस पडल. काळ्या आपल्या शेतात आता काही पण नाही राहिलं. आता तू एक काम कर, जरा 4 पैसे जास्त दे की. असा कवळा आणि कडकडीत माल आण ना. आता मला सांग, या गोष्टी मी पिंट्यासमोर बोलू शकतो का? अहो पण करणार काय दादा, गावात एक तर पुरी कमी पहिलंच, आणि त्यात तुमचं नाव ऐकलं की हाय त्या बी यायला तयार नाही. काय करावं? मी काय खातो बितो आहे त्यांना? हा, खात नाही दादा, पण कसं आहे, पोरी येत नाही ना. काळ्या तू एक काम कर, हा. जरा गावात बघ ना जरा चांगल्या चांगल्या कोमल कोमल पोरी, आणि दे ना जरा 4 पैसे जास्त. अरे येऊ दे. हा. तेच करतो आता. उद्या गावात गेलो ना, पहिलं तरण्या भरलेल्या रसरशीत रसमलाई बघतो आणि तिला 2 पैसे जास्त देतो. काळ्या हा. पोरी माझ्या शेतात आणायच्यात. आय घातली स्वतः चालला पुढं. सॉरी सॉरी. चल काय नाही शेतात, नाही जाऊ गावात बहुत चांगला कडक माल. वय वय वय, चला 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 चला. तोंडातली तंबाखू चूक ऐकून दे. अरे काळ्या, अगं ते तोंड वाकडं करून गेली आपल्याकडे बघून. काय मला वाटलं तुम्हाला बघितलं तुमच्याकडे येईल म्हणून. काय लय जास्त होते बरं का इथं. जरा बघा तुम्ही, लक्ष द्या जरा. असं असते कुठे. हे उडायला लागली बरं काही. आईला सावड्या, आपण जर हेच काम आपल्या शेतात केलं असतं तर किती बरं झालं असतं बरं. अरे पण पाम्या, आपल्याकडे एवढी जमीन असती तर आपण कशाला दुसऱ्याच्या शेतात आलो असतो? होईल का? ते बी बरोबर आहे. आणि तरी पण तू एवढा शिकलेला आहेस, मग तुला काय जाते करायला? अरे शिक्षणाचं काय आलं ह्याच्यात? हातात पैसा तर पाहिजे ना रे. पैसा असेल तर सगळं काय करता येतं बघ. होईल का? ते बी बरोबर आहे. बरं मला एक सांग, ती पूजी आहे ना, पूजी, तिचं काय? ती आहे ना आजकाल आपल्या शितलीला बी भेटायला लागली, आणि तुझ्याबद्दल आहे ना सारखं विचारती. सावऱ्या कुठे, काय करतोय, कसं आहे, हे ते. आता विचार कर बरं मग. हे जाऊ दे रे बाबा त्यांचं. आपली शितली का रे? आपली नाही, माझी शितली एक नंबर भारी आहे. हा, तुला सगळ्या पोरी भारीच वाटतात बघ. हा, सगळ्या पोरी नाही एकच. अरे का तुला काय माहितीये, ह्याच्यासाठी की नाही लय काय काय करावं लागतंय बघ. अरे गपला का, पैसा पाण्याचं पण बघ जरा. काय नुसतं पोरी पोरी करायला लागलंस. सावऱ्या तुझ्या नादी लागून ह्या आशान बिशा काय बी बोलायला लागले बघ. चल घरी, हो का, अंदर किती पडायला लागलाय. होय होय, चल. चल. अगं सावऱ्या, तुला जादू दाखवू काय? काय रे? जादू दाखव. कसली जादू? बघायची का? बर दाखव. अट्रा!
चल. अरे पम्या